या ऐतिहासिक प्रवासाविषयी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आदरणीय विवेक घाडगे, मेंबर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि ज्यांचा या सर्किट बेंचच्या लढ्यामध्ये मोठा सहभाग आहे, यांना मी सन्मानपूर्वक आमंत्रित करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय भूषण गवई साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे ॲक्टिंग चीफ जस्टिस माननीय घुगे साहेब, मंचावर उपस्थित छत्रपती शाहू, मी सगळ्यांची नावं घेत नाही सर, कारण आपण कार्यक्रम वेळानं सुरू केला आहे, त्यामुळं मला माफ करा, मी सगळ्यांची नावं घेत नाही. मला मॅडमने 3 मिनटं दिलेत. कोल्हापूर खंडपीठ सुरू झालं, पण इतिहासात जर जायचं झालं, या कोल्हापूर शहराबद्दल जर बोलायचं झालं, कारण सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून अनेक लोक इथं आलेले आहेत, त्यांना कोल्हापूरबद्दल थोडीशी माहिती मी अगदी 2-3 मिनटात देतो आहे. छत्रपती शाहूंच्या कार्यकालात साधारण 1894 ते 1922 यामध्ये कोल्हापूरला स्वतंत्र न्यायव्यवस्था होती. अनेक कायदे जे 2005 साली झाले, जसे की डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 साली पास झाला. हा डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट कोल्हापूर शहराला 1919 साली होता. मोटर ॲक्सिडेंट कायदा 1939 जारी झाला. हा मोटर ॲक्सिडेंट कायदा कोल्हापूर शहरामध्ये 1912 साली अस्तित्वात होता. घटस्फोटाचा कायदा अस्तित्वात होता. अनावरस संततीला वारस ठरवण्याचा कायदा अस्तित्वात होता. अशा अनेक कायदे ह्या कोल्हापूर शहरात अस्तित्वात होते. स्वतंत्र उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाची 2 खंडपीठे, 3 न्यायाधीशांचं खंडपीठ या कोल्हापूरमध्ये होतं. त्यामुळं मुंबई आणि दिल्लीवर या कोल्हापूरच्या जनतेला अवलंबून राहावं लागत नसं. 1 मार्च 1949 रोजी मुंबई संस्थानाचं विलिनीकरण झालं आणि संस्थानाचं विलिनीकरण झाल्यानंतर इथली सर्व कामं कोल्हापूरची मुंबई हायकोर्टाकडे तब्दील झाली. एकंदरीत कोल्हापूरचा इतिहास पाहिला तर न्यायदानाची परंपरा उज्ज्वल होती आणि आहे. अधिकृत न्यायालय स्थापन होण्यापूर्वी गावात पंचायत पातळीवर न्यायनिवाडा केला जात असे, ज्याला निवाडा किंवा फरोखत असं म्हटलं जाईल. नंतरच्या काळात संस्थानाने अधिकृत न्यायालय सुरू केली आणि 1867 प्रख्यात न्यायशास्त्रज्ञ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे कोल्हापूरचे पहिले न्यायाधीश बनले. आणि 16 ऑगस्ट 2024 रोजी, म्हणजे जवळजवळ 157 वर्षानंतर, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक कोल्हापूर खंडपीठाचे प्रथम न्यायाधीश ठरले. 157 वर्षाचा इतिहास हा आपल्यासमोर आहे. मला माहिती आहे की आपल्याला घुगे साहेबांना ऐकायचं आहे, आपल्याला गवई साहेबांना ऐकायचं आहे, आपल्याला कर्णिक साहेबांना ऐकायचं आहे. त्यामुळं मी फारसा वेळ घेत नाही. पण सर, इथं उपस्थित वकिलांच्यामध्ये 95% वकिलांची संख्या ही लोअर कोर्टात काम करणाऱ्या वकिलांची संख्या आहे. मला इथे बोलायचं की नाही बोलायचं याबद्दल माझी मनस्थिती द्विधा होती. पण इतके न्यायमूर्ती, समोरचे न्यायमूर्ती एवढे सगळे उपस्थित असताना मी जर एखादी तक्रार केली तर ती तक्रार न होता ती आमची खंत आहे किंवा अडचण आहे असं समजून घेतील म्हणून मी बोलतो. आपण फायलिंग फायनल केलं, फायलिंग कंपल्सरी केलं सर, पण आमच्या इथं लाईट असते त्यावेळी नेटवर्क नसतं, नेटवर्क येते त्यावेळी लाईट नसते, आणि दोन्ही येते त्यावेळी कोर्टाची वेळ संपलेली असते. जिल्हा न्यायालय, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट या ठिकाणी फायलिंग कंपल्सरी असावं त्याबद्दल आमचं दुमत नाही. पण लोअर कोर्टामध्ये फायलिंगचा प्रॉब्लेम इतका मोठा झाला आहे. आम्ही सकाळी दावा दाखल केला की संध्याकाळी 5 वाजेपर्यंत साहेबांच्या समोर जात नाही. साहेब म्हणतात मला दिसत नाही. आम्ही बघितलं, आम्हाला दिसतो, एक वेळा साहेबांना दिसतो, आम्हाला दिसत नाही. तर फायलिंगच्या बाबतीत काहीतरी करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हा इथं उपस्थित 80% वकिलांचा प्रश्न आहे.
त्यामुळं पाहुण्यांना बोलवायचं, जेवू खाऊ घालायचं आणि आपल्या तक्रारी सांगायची ही आमची संस्कृती नाही आहे. पण ही अडचण आहे, कुणीतरी बोलली पाहिजे. आम्ही जिल्हा न्यायाधीशांच्याकडे गेलो तर ते आपल्याकडे बोट दाखवतात, आपल्याकडं आलं तर सुप्रीम कोर्टाकडे बोट जातं. त्यामुळे एवढ्या लांब साहेब आम्हाला ई फायलिंगला जायला काय मिळणार नाही. त्यामुळं मी आपल्याला विनंती करेन की ई फायलिंगच्या बाबतीत आपण थोडंसं ह्या 80% वकिलांचं, कारण आमचा रविवार सर एक रविवार असायचा सुट्टीचा, जो घरातल्यांच्याबरोबर आम्ही घालवायचो, पण आता रविवार सकाळी 7 ते रात्री 10 आम्ही ई फायलिंग करत बसतो. त्यामुळं ह्या ई फायलिंगबद्दल काहीतरी आपण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण सर्वजण उपस्थित राहिला. मला 4 मिनटं दिलेत, मी 5वं मिनिट घेणार नाही. आज सर्वजण उपस्थित राहिला त्या सर्वांची मॅडमनी सांगितले 4 मिनटं, मी 4 मिनटात संपवलेलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. गवई साहेब तुमचं स्वागत करतो, घुगे साहेब तुमचं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू गाडगे सर.